आज मी आहे ना पौष्टिक लाडू बनवणार आहे। पौष्टिक लाडू म्हणजे याने आहे ना स्मरणशक्ती वाढती, प्रतिकारशक्ती वाढती आणि कोणत्या पण सीझनमध्ये हे लाडू खूप चांगले असतात। तर याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेले आहे हे बघा। पावशेर बदाम, पावशेर काजू, 50 ग्रॅम अंजीर, पावशेर खारीक, ओली खारीक घेतलेली आहे बरं का। हे बघा 50 ग्रॅम मनुके, 50 ग्रॅम मगज बी, 50 ग्रॅम पंपकिन आणि 50 ग्रॅम डिंक घेतलेला आहे आणि 250 ग्रॅम मखाने घेतलेले आणि ही खडी साखर घेतलेली। ही खडी साखर आहे ना तुम्हाला वाटलं का गोड लागतं तर टाका, नाही वाटलं तर नाही टाकलं तरी चालेल, कारण आपण त्याच्यात गोड काही वापरत नाही ना। ते शुगरचे पण पेशंट हे लाडू खाऊ शकतात, पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण त्याच्यात पण आहे ना खडी साखर अशी आणायची। हे बघा याच्यात धागा असतो, अशी खडी साखर आणायची, खड्यांची खडी साखर वापरायची त्याच्यामध्ये आणि ती तुम्हाला वाटली तर वापरा, नाही वाटली तर नका। आता इथं आमच्या इथं थोडंसं गोड लागतं ना म्हणून मी ती थोडीशी घेणार आहे, पण तुम्हाला वाटलं तर घ्या। आणि हे बघा हे साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्याला तूप पण खूप कमी लागतं, अर्थात मी हे इथं घेतलं पण याच्यावर तुम्हाला दाखवलं मी किती तूप लागतं। आणि हे घरचं तूप आहे, घरी केलेलं तूप आहे ना म्हणून मी डबाच्या डबाच दाखवला तुम्हाला। तर इतकं नाही लागणार आहे ते तूप। आता मी तुम्हाला ते कसं भाजायचं ना ते सगळं दाखवते। आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे, तर ते कसं भाजतं मी तुम्हाला दाखवते। हे भाजून आणि मग मिक्सरला बारीक करून मग त्याचे लाडू वळायचे असतात, तर मी आता तुम्हाला दाखवते ते कसं भाजायचं। हे बघा अगोदर मी गॅस पेटवला ना तर तो फुल ठेवला, आता थोड्या वेळाने तो कमी करून टाकायचा, जळू काहीच द्यायचं नाही, फक्त त्याचा कलर बदलेपर्यंत भाजायचं आहे आपल्याला। हे बघा आता हे 1 चम्मच तूप टाकलं मी कढईमध्ये आणि हे बघा आणि त्याच्यात लगेचच काजू टाकून घेतले। हे बघा ते आणि त्याला हलवत राहायचं, जास्त भाजू द्यायचे नाही, फक्त ते रोस्ट होतील असे, फक्त कलर बदलला पाहिजे त्याचा, जास्त जाळायचे नाही ते। लहान मुलांना तर खूपच चांगले असतात, पोरांसाठी यांनी ना स्मरणशक्ती वाढती लेकरांची। घरातले सगळेच जण खाऊ शकतात ते, म्हणून त्याला पौष्टिक लाडू। आता आहे ना पावसाळ्याचे दिवस आहे, लेकरांना प्रतिकारशक्तीची खूप गरज असते, म्हणून मी सहज मनात आणलं, म्हटलं चला आज आहे ना आपण लाडू बनवू, पौष्टिक लाडू। मग म्हटलं चला तुम्हाला पण मी रेसिपी दाखवते। आणि मी आणि लक्ष्मीच्या मम्मीनी ठरवून टाकलेलं आहे की रोज एक रेसिपी तुम्हाला दाखवायची। लक्ष्मीचे शॉर्ट आता काजूचा कलर बदलायला लागला आहे ना तर मी गॅस कमी करून टाकलेला आहे। हे बघा आणि असंच रंग बदलेपर्यंत काजू आपले भाजून झालेले। असंच आपल्याला सगळं साहित्य थोडं 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 करून प्रत्येक वेगवेगळं भाजायचं। आता हे काजू भाजून झाले, यांना मी हे बघा ताटात काढून घेतलं। पुन्हा एकदा हे बघा चमचाभर तूप टाकलं, एकदा थोडासा गॅस फुल केला आणि त्याच्यात बदाम टाकते। हे बघा बदामाचा पण आता आपल्याला कलर बदललेला दिसतो। हे बघा आता परत 1 चमचा तूप टाकून आता आपल्याला ही ओली खजूर भाजून घ्यायची। तिला पण फक्त भाजून घ्यायचं आणि अंजीरचे ना हे बघा तुम्हाला भाजायच्या टायमाला त्याचे असे तुकडे करून घ्यायचे।
एकदम छोटे 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 असे तुकडे करून घ्यायचे, कारण आहे ना ते पूर्णच्या पूर्ण मिक्सरमध्ये फिरणार नाही, म्हणून त्याचे असे तुकडे करून घ्यायचे. हे बघा असे मी अंजीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले. हे बघा ही एकदम ओली आणि काळी खजूर बरं का, ही रक्तवाढीसाठी खूप चांगली असते. तुम्हाला पेशंटला पण समजा द्यायचे असते लाडू ना तर असेच करून द्या, कारण यांनी काळी खजूर ही आपल्याला नाही का दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर काय असतात, रक्त कमी आहे काळी खजूर खा, काळे मनुके खा. तर याच्यात मी ही काळी खजूर आणि काळे मनुके पण घेतलेले, छान अशा प्रकारे भाजल्या गेलेली. मी आता तिला काढून घेते. आपल्याला सगळं साहित्य असं थोडं थोडं करून आणि ते भाजूनच घ्यायचं. एकदम अर्धासा चमचा याच्यात तूप टाकलेले, कारण आता हे अंजीर थोडे आहेत ना. हे बघा एकदम अर्धासा चमचा तूप टाकलेले. पण प्रत्येक जे आपण वस्तू तुम्ही भाजता त्याला तूप टाकणं गरजेचंच आहे बरं का, आणि गावरान तूप टाकायचं. हे तूप आहे ना आमच्या इथं दूध येतं ना त्याच्या साय काढतो ना आम्ही, त्याचं बनवलेलं आहे, म्हणून मग मी तेच अंजीर पण मी अशी काढून घेतलेली. आता मला मनुके भाजायचे. हे बघा ज्या वस्तू थोड्या थोड्या आहे ना त्याला अगदी थोडंसं तूप टाकायचं, अर्धा चमचा. हे बघा काळे मनुके आपल्याला नाही का डॉक्टर लोक खायला लावतात ना ते काळे मनुके. ज्या वस्तू थोड्या थोड्या आहे ना त्या वस्तू तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता बरं का. असं काही नाही का त्याला जास्तच कमीच वापरलं पाहिजे किंवा जास्तच वापरलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही वस्तू कमी जादा घेऊ शकता. पण मी तुम्हाला सांगितलं ना मी 50-50 ग्रॅम ह्या छोट्या छोट्या वस्तू घेतल्या आणि पावशेर काजू बदाम घेतले. हे बघा मिक्सरमध्ये काढताना पण हे सगळं वेगवेगळं काढायचं आहे बरं का, आणि नंतर एकत्र करायचं आहे. हे बघा कारण ह्या वस्तू चिकट असत्या ना, काही बारीक होतं काही जाड राहतं, त्याच्यामुळं प्रत्येक वस्तू आपल्याला. हे बघा हे मनुके मी काढून घेतले. अर्धा चमचा इथं साजूक तूप टाकलेले आणि या मगजच्या बिया टरबुजाच्या आपल्याला एकदम थंड होऊ द्यायच्या आहे, म्हणून मी अगोदर मोठ्या मोठ्या वस्तू भाजून घेतल्या, कारण त्या आपल्या ह्या वस्तू भाजेपर्यंत त्या गार होऊन जातात. मग मिक्सरमधून काढायला पण ज्या ज्या थंड झालेल्या आहेत त्या वस्तू आधी काढायच्या आणि बाकीच्या नंतर याच्यात ते किंचित पण म्हणतात ना. या भोपळ्याच्या बिया पण टाकून घेतलेल्या आणि त्या पण आता आपल्याला वाटलं आपल्याकडून थोडंसं कोरडं झालेलं आहे ना तर तुम्ही थोडंसं तूप टाकू शकता. पण आपण भाजायलाच खूप थोडं तूप वापरतो ना, त्याच्यामुळं तूप टाकायची म्हणजे मला तरी गरज नाही वाटत. पण तुम्हाला वाटलं का खूप कोरडं झालं तर थोडंसं तूप गरम करून तुम्ही टाकू शकता त्याच्यात. घ्या असं पांगून ठेवायचं. आता मला आहे ना ह्यो डिंक काढायचा आहे, पण त्याच्याकरता आहे ना जास्त थोडंसं तूप घ्यावं लागेल ना, त्याच्यामुळं मी काय करते आता अगोदर मखाने भाजून घेते. हे बघा मखाण्यांसाठी पण मी एक चम्मच टाकला तूप. हे बघा 1 चम्मच तूप टाकलं आणि याच्यात आपल्याला हे सगळे मखाने हे बघा भाजून घ्यायचे. कढईत सगळे बसण्यासारखे होते म्हणून मी टाकले. जर जास्त झाले असले तर थोडे थोडे करून भाजा. सगळ्या वस्तू मी भाजून आणि थंड पण करायला ठेवलेले आहे. हे बघा आणि त्या थंड पण झालेले आहे. हे बघा एकदम थंड झालेले आहे. आता मखाना पण आहे ना नुसता असा कलर आलेला आहे, तो पण छान भाजला गेलेला आहे. खूप छान प्रकारे भाजला गेलेला आहे मखाना. तर आता मी तो
हे बघा काढून घेते मी. सगळं साहित्य काढून आणि गार व्हायला ठेवलेलं आहे बरं का. हे बघा सगळ्या वस्तू आपल्याला वेगवेगळ्या काढायच्या आहे ना, म्हणून त्या गार व्हायला पण वेगवेगळ्याच ठेवायच्या. आता हे बघा याच्यात मी 2 चमचे तूप टाकलेले. हे बघा 2-2.5 चमचे मी साजूक तूप टाकलेले, कारण याच्यात आहे ना आता आपल्याला डिंक भाजायचं. हे बघा हा डिंक. हे बघा चम्मच टाकलं ना, याला 2-2.5 चमचे टाकले, कारण हा डिंक खूप चांगला असतो बरं का. ज्यांना कोणाला कमरेचा त्रास, गुडघे दुखत्या, त्याच्यामुळे डिंक आपण टाकायचंच. डिंक चांगला असतो म्हणूनच आपण नाही का बाळांतीन बायांच्या लाडूमध्ये पण डिंक टाकतो. डिंक पण आता आपला अशा प्रकारे पूर्ण भाजून झालेलं आहे गार व्हायला. साहित्य त्याचं काम झालेलं आहे. हे बघा मी आता गॅस बंद करून टाकते. गॅसचं आता आपल्याला काहीच काम राहिलेलं नाही. आणि हा डिंक पण असा पांगून ठेवला. तळेपर्यंत माझ्या ह्या वस्तू गार झालेल्या आहेत. मी काय करते आता याला मिक्सरमधून काढते. तरी पण थोडेसे बदाम थोडेसे गरम आहे तोपर्यंत मी तुम्हाला आहे ना आपली ही खडी साखर आहे ना, खडी साखर काय करायची, हे बघा केवढा मोठा खडा आहे, तर ती थोडीशी खलबत्त्यात कुटायची. तिचे छान तुकडे करायचे. त्याच्यात धागा असतो, हे बघा असा धागा असतो, तो धागा काढून घ्यायचा आणि मग ती मिक्सरला बारीक करायची. तर तुम्हाला दाखवते मी एवढ्या सामानासाठी मी किती साखर वापरणार आहे, मी तुम्हाला दाखवते. खलबत्त्यात थोडेसे तुकडे करून घेणार, अशी ती खलबत्त्यात थोडी बारीक करून घ्यायची. ही सगळी नाही टाकणार आहे मी, याच्यातली थोडीच टाकणार आहे. असे तिचे आपण तुकडे करून घ्यायचे. आणि आपली खारीक आणि मनुके, अंजीर हे गोडच असतं ना, त्याच्यामुळं जास्त गोड नाही करायचं. हे बघा याच्यामध्ये असा धागा निघतो. हिंदीत याला काय मिश्री म्हणतात, मिश्री. हे बघा असा धागा निघतो त्याच्यामध्ये. हे आणि असा धागा असणारीच खडी साखर आणायची बरं का, दुसरी खडी साखर नाही आणायची. हे बघा आता मी या सगळ्या सामानासाठी हे बघा एवढी खडी साखर वापरणार आहे. धागा काय करायचं, हे बघा एवढी खडी साखर वापरणार आहे आणि ही बाजूला काढून ठेवणार आहे. तर मी आता मिक्सरमधून काजूगार झाला, मिक्सरमधून एक एक वस्तू काढून तुम्हाला दाखवते. हां हे ना काजू मिक्सरच्या भांड्यात घेतले. हे बघा आता हे बघा मी काजू हे बघा मिक्सरच्या भांड्यातून काढले. परत एकदा आहे ना काय झालं, माझं मोठं भांडं आहे ना, त्याच्यात एक खट्टी बारीक करायला ना ते पटकन बारीकच होत नाही. छोट्या भांड्यात पटकन बारीक होतं ना, म्हणून मी छोटं भांडं वापरते बरं का. आणि इतकं बारीक करून घ्यायचं ना. आता ह्या वस्तू बारीक करून आपण एकत्र टाकायच्या आहे बरं का. सगळ्याच्या सगळ्या आता एकत्र करून फक्त वेगवेगळ्या काढायच्या. चालेल. हे बघा का बदाम पण मिक्सरमधून बारीक करून घेतले, अंजीर घेतली. हे ना आपलं सगळं वेगवेगळं का बरं करायचं, काही वस्तू चिकट राहत्या आणि काही एकदम ठिसूर राहत्या आणि मग ते काही एकत्र होत नाही ना, एकजीव होत नाही, म्हणून आपण हे बारीक बारीक काढतो, वेगवेगळं काढतो. हे बघा आता अंजीर घेतली, अंजीर मी असं हे बघा हे अंजीर हे बघा हे असं चिकट होतो, त्याच्यामुळंच आपल्याला ते सगळं सेपरेट ही काळी खजूर टाकते, कारण ती आहे ना वेगवेगळीच करावं जास्त. ही खारीक पण अशी बारीक झालेली. हे बघा आता हे मगजचं बी आहे ना, हे मी बारीक करून घेते. मगजच्या बिया पण मी आता याच्यात बारीक करून घेतलेले. हे बघा पंपकिनच्या बिया पण मी अशा
बारीक करून घेतलेले. मिक्सरचं भांडं आहे ना एवढं काम देत नव्हतं बरं का हे, पण आहे ना मखाना थोडासा हलका आहे ना त्याच्यामुळं मखाना निघला बाबा या भांड्यामध्ये, नाही तर सगळं त्याच्या छोट्या भांड्यातच काढावं लागलं. डिंक आपल्याला सगळ्यात शेवट टाकायचं आहे, कारण डिंकाला पाणी सुटतं ना, म्हणून डिंक लगेच नाही काढायचा. हे बघ आता या सगळ्या वस्तू मी या ताटात ओतून घेते, करून ह्याच्यात टाकून घेते. आज लई मिक्सरच्या भांड्याने लई मेहरबानी केली माझ्यावर, का बरं काय माहिती काय झालं होतं, त्याला चालतच नव्हतं. काय बघा आता हा डिंक घेतला मी, करून घेतलेलं आहे. ह्या गायाला कसं पाणी सुटलं, हे ओलसर होऊन जात होतो. डिंक पण मी बारीक करून घेतलेलं आहे. हे बघा आता आपल्या सगळ्या वस्तू मिक्सरला लावून आपण बारीक करून घेतलेल्या आहे. आता त्या थोड्या हाताने एकजीव करायच्या, आणि हाताने एकजीव झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना मिक्सरमधून काढावं लागतं, कारण त्या चिकट वस्तू आणि हे कोरडं तेव्हा ते एकत्र होत आहे. हे बघा आता हा डिंक मी काढलेला आहे. हे बघा आता हे ना हे असं करायचं, याच्यामध्ये एकत्र करून घ्यायचं. हे बघा जेवढ्या वस्तू आपण काढलेल्या होत्या ना त्या जर कधी एकत्र टाकलं ना तर सगळं बारीक होत नाही, म्हणून त्यांना वेगवेगळं काढावं लागतं. आणि आता याच्याबरोबर टाकलं ना तर ह्या चिकट वस्तू का आपले खारीक, मनुके, अंजीर हे ना डबल आपण मिक्सरला लावून काढलं ना एकदम बारीक होऊन जातं. तुम्हाला मी दाखवते, म्हणजे त्याचं आपल्याला आहे ना तूप बीप काहीच टाकायची गरज पडत नाही, लगेच त्याचे लाडू बांधले जाते. हे बघा असं एकत्र करून घ्यायचं, सगळं सामान असं एकत्र केलं का हे बघा. आणि हे जेव्हा मिक्सरमधून सगळं एकत्र होतं ना त्याला छान चिकटपणा येतो, मग ते लाडू पण बांधले जाते, आपल्याला बांधायला एकदम सोपे जाते. आता मी हे सगळं थोडं थोडं करून परत मिक्सरमधून, जर तुम्हाला तूप टाकून करायचं असेल तर तुम्ही अशा हाताने बारीक करून आणि त्याच्यावर तूप टाकून बांधू शकता लाडू, पण मला ना जास्त तुपाचे लाडू आवडतच नाही आमच्या इथं, म्हणून आम्ही काय करतो हे करतो तुपात भाजून घेतो आणि असं एक करून एकजीव करून मी तुम्हाला एक त्याला मिक्सरमधून एकदा काढून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. हे बघा हे सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता मी तुम्हाला लगेच त्याचे लाडू बांधून दाखवते. हे बघा हे सगळं मिश्रण एकत्र झालं ना तर ते लाडू बांधायला एकदम सोपं जातं. हे बघा हे बघा अशा प्रकारे लगेच त्याचा लाडू तयार होतो. हे बघा हे बघा असे हे सुक्या मेव्याचे पौष्टिक लाडू तयार केलेले. तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर वाटलं तर असे बांधले जात नाहीये तर तुम्ही वरून तूप पण टाकू शकता, पण जर मिक्सरच्या भांड्याला परत एकदा तुम्ही हे सर्व मिश्रण एकत्र करून घेतलं ना तर तुम्हाला तुपाची पण गरज भासणार नाही. बिना तुपाचे बिना तेलाचे इतके सुंदर आणि असे सुक्या मेव्याचे पौष्टिक लाडू कुठल्याही ऋतूमध्ये पण खाऊ शकता आणि प्रतिकार शक्ती वाढते. लहान लेकरांना पण हे खूप छान असतात आणि हे गुडघ्याला कमरेला याला पण हे खूप छान राहतात. त्याच्यात आपण डिंक टाकलेला आहे ना त्याच्यामुळं खूप छान राहतात हे लाडू. तर तुम्हाला हे लाडू बनवलेले पौष्टिक लाडू सुक्या मेव्याचे पौष्टिक लाडू बनवलेले कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्यारी लक्ष्मी आणि फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.